सर्वांना नमस्कार. आजच्या या वर्कशॉप या आमच्या YouTube चॅनलच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं आज स्वागत आहे. आजच्या या वर्कशॉपच्या या आजच्या या वर्कशॉपच्या एपिसोडमध्ये आपण आरोग्यावर बोलणार आहोत आणि चांगलं आरोग्य काय असतं आणि चांगल्या आरोग्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी या आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे अशी मी आपल्यास विनंती करते. आणि एपिसोड पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला जर हा आजचा एपिसोड आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तेष्टांसोबत, आपल्या मित्रपरिवारांमध्ये त्याला शेअर करा अशी मी आपणास एक आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक विनंती करते. तर चला तर मग आज आपण वळूया आपल्या या आजच्या एपिसोडमध्ये, जिथे आज आपण चर्चा करणार आरोग्यावर. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो आणि शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला WHO म्हणतो, त्यांच्या मते आरोग्य म्हणजे काय याची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे, अर्थातच व्याख्या त्यांनी दिलेली आहे. आणि आरोग्यावर व्याख्या करत असताना WHO काय म्हणतो तर स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. अर्थातच WHO ची जी पूर्वीची संकल्पना होती किंवा पूर्वीची जी त्याची व्याख्या होती, ज्यात ते म्हणायचं की आरोग्य म्हणजे काय तर जिथे आजारांचा अभाव आहे किंवा अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे हेल्थ. पण आता अलीकडे मागच्या 7 वर्षामध्ये WHO ने ही व्याख्याच पूर्णपणे बदलवलेली आहे आणि त्यांनी पूर्णपणे फोकस जो आहे, जो केंद्रबिंदू जो आहे तो मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि तुमचं सामाजिक आरोग्य याला त्यांनी अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. आरोग्यपूर्ण खरं तर राहणे का महत्वाचे आहे? कारण तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये एकतर क्रियाशील राहणं महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे तुमचा वर्क आउटपुट हा चांगला व्हावा यासाठी आरोग्यपूर्ण राहणे महत्वाचे आहे. आणि सोबतच तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही वाढावी, आजारांपासनं आपण दूर जावं, आजारांचा प्रतिबंध करण्यात यावं, यासाठी आरोग्यपूर्ण जगणं हे महत्वाचं आहे. आरोग्य खरं तर इतकं प्रेशियस ज्याला आपण म्हणू किंवा इतकं मौल्यवान आहे की जेव्हा ते आपण गमावतो तेव्हा आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. चायनीज मध्ये असं म्हणतात की ही with his health has a millions of wishes. He with his health has a millions of wishes. But he without health has a none. म्हणजे अर्थातच काय महत्वाचं आहे तर तुमचं हे शरीर महत्वाचं आहे. आणि ज्याप्रमाणे गौतम बुद्ध म्हणतात की सगळे सोडून जातील, पण तुमच्यासोबत काय टिकणार आहे तर ते तुमचं शरीर टिकणार आहे. आणि शरीरच हे आपलं मंदिर आहे, म्हणून त्याला जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपल्या भारतीय समाज जीवनामध्ये अशी एक अदृश्य सिस्टम बनलेली आहे. तुम्ही जेव्हा 50शी पार करायला लागता किंवा तुम्ही 60 क्रॉस करायला लागता, त्यावेळी कुठे आपण शरीरावर खर्च करायला लागतो. आणि तो खर्चही कशासाठी असतो तर मला अमुक आजारापासून स्वतःची ट्रीटमेंट करायची आहे, उपचार करायचा आहे, किंवा जसं आता अलीकडे होत चाललंय की डायबिटीज आहे, मग मधुमेह डायबिटीज आहे, मग ब्लड प्रेशर आहे, किंवा मग प्रोस्टेटचे आजार आहे पुरुषांमध्ये जे दिसून येतात. हे आजार आपल्याला 50 ते 60च्या दरम्यान आपल्याला सुरू होतात आणि मग त्यावेळी आपण आरोग्यावर खर्च करायला लागतो किंवा आपल्या शरीरावर आपण खर्च करायला लागतो. परंतु हे आजार होऊच नये किंवा या आजारांचं आपण सुरुवातीपासूनच आपल्या शरीराला या आजारांपासून वाचवावं अशी काही आपल्याकडे सिस्टम नाही आहे. किंबहुना आपण असं बघू शकतो की अलीकडे लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला नवनवीन आजारांचं प्रमाण
जाणवत आहे. खरं तर म्हातार वयामध्ये जी आपल्याला आजार लागणार आहेत किंवा जे काही डिसीज आपल्याला येणार आहे, लाईफस्टाईल डिसीज आपण ज्याला म्हणूया, त्याचं प्रिव्हेन्शन आपण हे अ, तरुण वयापासूनच करायला पाहिजे किंवा त्याच्याही मागे जाऊन मी असं म्हणेल, की त्याचं प्रिव्हेन्शन हे आपण बालवयापासूनच करायला हवं. कारण अलीकडे लहान मुलांमध्ये सुद्धा चाइल्डहूड ओबेसिटी आहे. त्यानंतर शुगर ज्याला एक्सेस शुगरच्या कारणाने चे सुद्धा आजार लहान मुलांमध्ये दिसून येतात. नंतर बीपी हा सुद्धा आजार लहान मुलांमध्ये दिसून येतोय. मग आपण विचार करायला हवं, की इतकी लहान-लहान मुलं गोळ्यांच्या भरोश्यावर जीवन जगणार का? किंवा इतक्या लहान वयामध्ये त्यांना असे लाईफस्टाईल डिसीजेस का होत आहेत यावर सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. यावर सुद्धा आपण विचार मंथन आपण करायला हवं. मग या लहान मुलांमध्ये ही आजारं का दिसतायत? कारण लहान मुलांचा एक स्वभाव असतो. ते मोठ्यांना इमिटेट करतात. म्हणजे ते मोठ्यांचं अनुकरण करतात आणि मग मोठ्यांच्या ज्या आहाराच्या सवयी असतील, जीवन जगण्याच्या ज्या काही सवयी असतील, तो सगळा परिणाम या लहान मुलांवर होतो आणि म्हणूनच मग आपल्याला लहान मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी पण दिसते, डायबिटीज पण दिसतो, त्यानंतर बीपी, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतात, हे सुद्धा आजार आपल्याला लहान मुलांमध्ये आढळून येतात. म्हणून मग लाईफस्टाईल चेंजेस हे अगदी लहान वयापासून होणं फार गरजेचं आहे. मग आता या एपिसोडच्या माध्यमातून का असेना किंवा अलीकडे जे आरोग्यावर ज्या वेगवेगळे जे चर्चासत्र आयोजित केल्या जातात, यातून याच्याही माध्यमातून का असेना, अचानक जागृत झाल्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे किंवा आपण कशाप्रकारे आरोग्याचं भरण-पोषण आपण केलं पाहिजे, या शरीराचं भरण-पोषण केलं पाहिजे, याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. मग सगळ्यात पहिले जे त्यामध्ये येतं ते आहे, की एक आयडियल वेट आपलं असावं. ऑप्टिमल वेट आपलं असावं आणि हे आयडियल ऑप्टिमल वेट आपण काढायचं कसं? तर ते अगदी सहज सोपं आहे. तुमचा जो BMI आहे, बॉडी मास इंडेक्स आहे, याच्या आधारावर तुमच्या हाईटच्या आधारावर हे तुमचं वजन असलं पाहिजे आणि ते तुम्हाला अगदी सहज इंटरनेटवर बरेचसे असे ॲप्स आहेत, की जिथे तुम्हाला याची माहिती मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टे अवे फ्रॉम अल्कोहल, टोबॅको किंवा इतर कुठल्याही प्रकारचे ड्रग्स ज्यांनी तुमच्यामध्ये डिपेंडन्सी निर्माण होऊ शकते, या सर्वांपासून आपण दूर असायला हवं. तिसरं महत्वाचं आहे जे ताणतणावापासून आपण दूर असायला हवं, स्ट्रेस पासून आपण दूर असायला हवं, वर्क लाईफ बॅलन्स हा सुद्धा आपण मेंटेन करायला हवा. बॉडी हायड्रेटेड असायला हवी, म्हणजे त्याकरिता आपल्याला गरजेचं आहे की पाणी हे साधारण दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर आपल्याला आपण कन्झ्युम केलं पाहिजे. ग्लुकोज लेव्हल ही आपली मेंटेन असायला हवी. आता ग्लुकोज लेव्हल मेंटेन असायला हवी म्हणजे याचा डायरेक्ट संबंध हा आपला शुगर किंवा साखर याच्याशी येतो. आपण त्यावर सुद्धा चर्चा आपण विस्तृतपणे करणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचे जे 2 मुद्दे आहेत ते म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे नियमित व्यायाम आणि बॅलन्स डाएट म्हणजे पौष्टिक आहार हे फार महत्वाचं आहे. आता गंमत अशी आहे बघा, की तुम्ही एकदा बॅलन्स्ड आहार घ्यायला लागलात म्हणजे समतोल आहार तुम्ही एकदा घ्यायला लागलात, की तुम्ही आपोआप एक्सरसाइज करायला लागता. आणि तुम्ही एक्सरसाइज करायला लागलात, की तुम्ही आपोआप बॅलन्स्ड डाएट घ्यायला लागता, समतोल आहार घ्यायला लागतात आणि ह्या दोन्हीही गोष्टी एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहे. आणि ह्या दोन्हीही गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या किंवा त्यांना हस्तगत केलं असं मी म्हणेल, तर मी जे तुम्हाला वरचे 3-4 मुद्दे जे सांगितलेले आहे, की ज्यामध्ये ताणतणावाचं स्ट्रेस मॅनेजमेंट करणे आहे, नंतर आयडियल वेट,
ऑप्टिमल वेट तुम्हाला मेंटेन करणे आहे, ग्लुकोज लेवल आपल्याला मेंटेन करणे आहे, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे इन दी एंड आपण कशावर आलो, तर आहार आणि व्यायाम या 2 घटकांवर आपण आलेलो आहोत. तर व्यायाम हा कसा असावा? आता मी जसं सुरुवातीलाच म्हणाले, की नवी-नवी जागृती आपल्याला मिळालेली आहे किंवा नवीन-नवीन आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये जर समजा आपण एक्सरसाइजकडे वळत असू, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा आपण विचार करत असू, तर एक्सरसाइज कुठल्या प्रकारची असायला पाहिजे? मी असं म्हणेल, की अगदी तुमचे सुरुवातीचा जर समजा हा काळ आहे, तर चालणे, वॉकिंग किंवा सायकलिंग हा एक चांगला व्यायाम प्रकार असू शकतो. जर तुमचे गुडघे चांगले आहेत, तुमचे जॉइंट्स चांगले आहेत, तर नक्कीच तुम्ही जॉगिंग हा सुद्धा व्यायामाचा प्रकार करू शकता. योगा, प्राणायाम हे सुद्धा व्यायामाचे खूप चांगले प्रकार आहे. केवळ प्राणायाम याने होणार नाही, तर सोबत तुम्हाला योगा सुद्धा करावा लागेल, की ज्यात तुमच्या मसल्सला, तुमच्या बॉडीला एक प्रकारे मूव्हमेंट मिळेल, ॲक्शन मिळेल आणि त्याने शरीराला लवचिकता सुद्धा मिळेल. डान्स फॉर्ममध्ये झुंबा हा एक खूप चांगला प्रकार असू शकतो, की ज्याने तुम्ही एक्सरसाइज करू शकाल. परंतु हे सगळे प्रकार जे आहे, हे कार्डिओ प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळं यानी कार्डिओ एक्सरसाइजनी काय होईल ना, की तुमच्या हार्टला एक चांगली एक्सरसाइज मिळेल. पण मग राहिले मसल्स, यांचं काय करायचं? यांना सुद्धा मजबुतीची गरज आहे. म्हणून मग अशा वेळी वेट लिफ्टिंग हा एक चांगला प्रकार समोर येतो, की ज्याने तुमच्या मांसपेशी सुद्धा मजबूत होतात आणि म्हातारवय येता येता तुमचे मसल्स हे इतके स्ट्रॉंग होतात, की तुमच्या जॉइंट्सला सुद्धा ते तितका सपोर्ट देतात आणि मग जे म्हातारवयामध्ये डिजनरेशनल जॉइंट डिसीजेस हे जे काही प्रकार होतात, त्याला अटकाव होऊ शकतो. तर हे झालं एक्सरसाइजच्या बाबतीत. आता आपण समजून घेऊया, की डाएट किंवा आहार आणि त्यातल्या त्यात समतोल आहार हा काय असायला पाहिजे. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल, तर नक्कीच आपण प्रोटीन इंटेकवर हा भर द्यायला पाहिजे. साधारण भारतीय जी आहार पद्धती आहे, यामध्ये प्रोटीनची जागा म्हणजे 1 वाटी डाळ ही एवढीच असते. परंतु त्या 1 वाटी डाळीमधून आपल्याला प्रोटीन किती मिळतायत, याचा आपण अजूनपर्यंत कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये. परंतु रिसेंटली जे ICMR नी जे गाईडलाईन्स दिलेले आहे, त्यांच्या मते जितकं आपलं वजन आहे, त्या वजनाच्या 0.8 ग्रॅम आपल्या आहारामध्ये प्रोटीन असायला हवं. बरोबर? म्हणजे जर समजा तुमचं वजन जर 60-65च्या घरात असेल आणि 0.8 ग्रॅम प्रोटीननी जर समजा आपण त्याला मल्टिप्लाय केलं, तर साधारण 52 ग्रॅम प्रोटीन हे आपल्याला डेली कन्झ्युम करणं गरजेचं आहे. मग आपण विचार करावा, की त्या 1 वाटी वरणातून आपल्याला खरंच ते सगळं मिळेल का? मग आपल्याला खरं तर नव्याने आपल्या जी आहाराची प्लेट आहे, रोजच्या जेवणाची जी प्लेट आहे, त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. बरं, प्रोटीन आपल्याला केवळ याचसाठी महत्वाचं नाहीये. प्रोटीन पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही फॅट लॉसकडे असाल किंवा मग तुम्ही वेट लॉसच्या जर्नीवर असाल, तर त्यावेळी प्रोटीन हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र असू शकतो. तुम्ही म्हातारवयाकडे वळत आहात, तुम्ही एजिंग प्रोसेसकडे जात आहात, तर त्यावेळी प्रोटीन हा तुम्हाला तितकाच महत्वाचा तुमचा साथीदार असू शकतो. खरं तर आहार आणि आपलं शरीर यांचं एक खूप जवळचं नातं आहे. आहार हेच आपलं मूलभूत गरज आहे आपल्या आयुष्याची. त्यामुळं झालंय काय, की तुम्ही काय जेवण करता आणि तुमचं शरीर याचा एक सिम्बायोसिस तयार झालेला आहे. देयर इज सम सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन युअर फूड अँड युअर बॉडी. त्यामुळं मला आज वजन कमी करायचंय, तर म्हणून मी आज जेवणार नाही
किंवा मी आज उपाशी राहणार, किंवा मी 2 टाइमचं जेवणार नाही आणि 2 टाइम मी एक कुठला तरी शेक पिणार, तर मी असं म्हणेल की तुम्ही शरीरावर अन्याय करता. तुम्ही शरीर आणि आहाराचं जे एक नातं आहे ते तुम्ही डिस्टर्ब करताय, आणि ते जर का डिस्टर्ब झालं तर मग तुमचं संपूर्ण डोक्यापासनं तर पायाच्या नखापर्यंत तुम्हाला ते डिस्टर्ब केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून ते एक आहार आणि शरीराचं नातं आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे, अँड दॅट कॅन नॉट बी रिप्लेस विथ एनी काइंड ऑफ शेक किंवा सो कॉल्ड फूड सप्लिमेंट. त्याचप्रमाणे जंक फूड, अति प्रमाणात जंक फूड खाणं, ज्याला आपण म्हणतात ना की वडापाव आहे, नंतर मंचुरियन, चायनीज, हे जे काही पदार्थ आहे हे तुमच्या शरीरावर अन्यायकारक आहेत. खूप जास्त कार्बोनेटेड ड्रिंक्स, ज्याला आपण म्हणू की जे बेव्हरेजेस असतात, जसं फॉर एक्झाम्पल पेप्सी आहे, कोला आहे, ही जी काही कार्बोनेटेड ड्रिंक्स आहे ही खरं तर तुमची हाडं ठिसूळ करू शकतात. म्हणून त्याला सुद्धा आपण टाळलं पाहिजे. लेट नाईट डिनर हे सुद्धा आपण टाळायला हवं. का लेट नाईट डिनर टाळायचं? कारण जर तुम्ही उशिरा जेवण कराल तर तिकडे सकाळी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणजे तुमची जी मोशन सायकल आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकते, आणि मग ती मोशन सायकल डिस्टर्ब झाली की मग तुमचं डायजेशन सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणून लेट नाईट डिनर हे पर्टिक्युलरली टाळायला पाहिजे असं म्हणतात. आहारावर बोलत असताना 5 जे ग्रुप आहेत ते फार महत्वाचे आहे आपल्या प्लेटमध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे ते कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट जे आहे हे आपल्याला आपल्या शरीराला एनर्जी देतं, आणि हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे नेमके कशातून येतात हेही आपण समजलं पाहिजे. तर कार्बोहायड्रेटचे जे सोर्स आहेत ते आहे तुमची गव्हाची चपाती असू दे, किंवा मग भाकरी असू द्यात, किंवा भात ज्याला आपण म्हणतो हे, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आहेत. म्हणजे आता अलीकडे ते कुडो मिलेट, नंतर नाचणी, ज्याला नागली सुद्धा म्हणतात, ही सगळी कार्बोहायड्रेट्सची माध्यम आहे, स्त्रोत आहे, आणि यांच्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळत असते. त्याचप्रमाणे प्रोटीन, सेकंड जो पार्ट आहे तो आहे प्रोटीनचा. आता प्रोटीन आपल्या डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं आहे. तुमचे केस असू द्या की तुमची पायाची हाताची नखं असू द्या, ही सर्वच्या सर्व प्रोटीनवर अवलंबून आहे. तुमचे सेल्स, तुमचे मसल्स हे सगळे प्रोटीनने बनलेले आहे. प्रोटीन इतकं जास्त शरीराला आवश्यक आहे. मग आता हे प्रोटीन मिळतं कुठून? तर डाळींमधून मिळतं, त्यानंतर लेग्युम्स, ज्याला आपण म्हणतो लेग्युम्स म्हणतो, त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन्स असाल तर तुम्हाला प्रोटीन हे चिकन मधून मिळेल, फिश मधून मिळेल. त्यानंतर अंडे हे सगळ्यात चांगलं सोर्स आहे आणि सगळ्यात स्वस्त असं सोर्स आहे प्रोटीनचं, जे तुम्हाला यातून मिळू शकतं. आता डाळी असू द्या किंवा नॉन व्हेजिटेरियन डाएट असू द्यात, या सर्वांमध्ये हायेस्ट ग्रेड ऑफ प्रोटीन ज्याला काउंट केलं जातं ते म्हणजे तुमचं नॉन व्हेजिटेरियन डाएट आहे, आणि सेकंड ग्रेड प्रोटीन हे लेग्युम्स, डाळी या सर्वांमधून आपल्याला मिळतं. मग टोफू असू द्या किंवा पनीर असू द्या देत, नंतर सोयाबीन असू देत, हे सगळे सेकंड ग्रेड प्रोटीन आहे. फर्स्ट ग्रेड प्रोटीन म्हणजे आपलं मांस, मच्छी, अंडी, हे सगळं फर्स्ट ग्रेड प्रोटीन आहे. खरं तर आपलं जे शरीर आहे त्याला जेव्हा प्रोटीन हवं असतं ना, तेव्हा त्याला फक्त प्रोटीनच हवं असतं. मग ते तुम्ही डाळीमधून प्रोटीन घेताय की तुम्ही चिकन मधून प्रोटीन घेताय, याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त काय आहे ना की आपण जेव्हा प्रोटीनचा विचार करतो त्यावेळी त्याचे जे अमायनो प्रोफाईल्स आहे ते पूर्णपणे कंप्लीट होणं गरजेचे आहे. जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ते कंप्लीट होणं गरजेचं आहे, आणि ते अमायनो ऍसिड्स जे आहेत ते सेकंड ग्रेड प्रोटीन मधून पूर्ण होत नाही.
मग आता तुम्ही विचार करावा, की आपल्या शरीराला खरं तर कुठल्या ग्रेडच्या प्रोटीनची आवश्यकता आहे, गरज आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स यातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो, व्हिटॅमिन ए मिळतो, कॅल्शियम मिळतो आणि थोड्या प्रमाणामध्ये प्रोटीन सुद्धा आपल्याला मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मधून मिळतात, जे की आपले हाडं मजबूत करण्यासाठी, त्यानंतर बरेचसे हॉर्मोन्स च्या रेग्युलरायझेशन करिता या व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के यांची आपल्याला गरज पडते. त्याचप्रमाणे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे सुद्धा आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे विटामिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, फायबर्स सुद्धा मिळतात, की फायबर्समुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत नाही. यामुळे तुम्ही इन्फ्लमेशन किंवा आजारांसोबत तुम्ही फाईट करू शकता, राईट. पाचवा जो ग्रुप आहे, जो आपल्या शरीराला सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे फॅट्स, पण ते कमी प्रमाणामध्ये. फॅट्स का महत्वाचं आहे? कारण फॅट्समुळे बरेचसे आपले हॉर्मोन्स रेग्युलराइज होतात. बरेचसे विटॅमिन, जसे की फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, त्याला आपण विटॅमिन ए, डी, ई, के म्हणतो, याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी सुद्धा फॅट्स हे महत्वाचे आहे. महिलांमध्ये जे इस्ट्रोजन हॉर्मोन्स आहे किंवा पुरुषांमध्ये जे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्स आहे, याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी सुद्धा आपल्याला फॅट्स हे महत्वाचं आहे. तर आहार आणि वजन किंवा आपलं शरीर याचं ज्यावेळी आपण बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी दिवसाला तुम्ही किती कॅलरीज कंझ्युम करता याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, आपण जे अन्न खातो त्याचा जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण ऊर्जेच्या स्वरूपामध्ये करत असतो, कॅलरीजच्या स्वरूपामध्ये करत असतो. आणि ह्या कॅलरीजचं कॅल्क्युलेशन काढणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि ते तुमच्या वजन आणि तुमच्या उंचीच्या प्रमाणामध्ये त्या कॅलरीजचं कॅल्क्युलेशन काढल्या जातं. मग आता हे काढायचं असेल तर बरेचसे आपल्याकडे आपल्याकडे ऍप्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कॅलरीजचं कॅल्क्युलेशन ते अगदी मिनिटात काढून देतात, की ज्यात तुम्ही वेट पण पुट केलं किंवा हाईट पुट केली की ते कॅलरी कॅल्क्युलेशन आपल्याला मिळू शकतं. इव्हन तुम्ही गुगल पण कराल तर त्यात तुम्हाला ते सहज माहिती पडेल. तर इथपर्यंत आपण हे समजतोय की हेल्दी आपण फूड खाल्लं पाहिजे. मग पण आतापर्यंत तर आम्हाला अनहेल्दी फूड खायच्या सवयी होत्या. म्हणजे जसं चालता बोलता आपण इकडून तिकडून आलं की बिस्किटाचा एक तुकडाच खाणार किंवा ब्रेडचा एक तुकडाच खाणार. खूप आनंद झाला तर ते म्हणतात ना, त्या ऍड मध्ये येतं की काय ते खाने के कुछ मीठा हो जाए, जेवण झालं अब कुछ मीठा हो जाए, मग कुछ मीठा हो जाए तर मग ते लगेच आपल्याकडे ती ऍड येऊन जाते की नाही, कॅडबरीचा आपण एक छोटासा पीस खाऊन घ्यायचा. बट ऍक्च्युअली हे सगळे अनहेल्दी हॅबिट्स आहेत. हे जे स्नॅकिंगचे जे प्रकार आहे, इव्हन जे पॅकेट फूड आहे, जे खूप छान सुंदर सुंदर पॅकेट्समध्ये स्टोअरमध्ये ठेवलेले असतात, ही सगळी अनहेल्दी स्नॅक्स आहेत. इव्हन मी म्हणेल की दिवाळीचा फराळ जो आपण करतो तो सुद्धा माझ्या दृष्टिकोनातनं अनहेल्दी प्रकारामध्ये येतो. कारण काय आपण खातोय याच्याकडे आपण डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे की याच्यामध्ये खरंच ते 5 गुणधर्म आहेत का, जे मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण किती, यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती, फॅट्सचं प्रमाण किती, फायबर्स किती, विटॅमिन्स किती, मिनरल्स किती, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. हे डोळसपणे आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आणि म्हणून या अनहेल्दी स्नॅक्सला आपण रिप्लेस केलं पाहिजे. मग कशाने रिप्लेस करणार? तर फ्रुट्स आहेत, त्यानंतर मी असं म्हणेल की ज्या बिया असतात, जसं पंपकिन सीड्स आहे, सनफ्लॉवर सीड्स आहे, इव्हन आपलं ते तीळ आहे, नाही का, जवसाच्या बिया आहे. आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या खाण्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि खरं तर आपण एका इतक्या चांगल्या इन्फॉर्म्ड एजमध्ये राहतोय की जिथे इंटरनेटवर आपल्याला ह्या रेसिपीज अगदी सहज शक्यपणे मिळू शकतात.
नाही का? म्हणजे मी ऑफिसवरून येत आहे आणि ऑफिसवरून येताना रस्त्याने मला खूप भूक लागली आणि रस्त्याच्या कडेला मला काय दिसतंय, तर अय्यंगार्स फ्रेश केक बेकरी दिसतंय आणि तिथं जाऊन मला मी काय खरेदी करते, तर एक पेस्ट्रीचा तुकडा, जो की मला ₹100-150 ला मिळेल, एक रवा केक आणि मी ते खाऊन स्वतःला तृप्त करते. परंतु त्याच अय्यंगार फ्रेश बेकरीच्या बाजूला एखादा फळ विक्रेता पण असू शकतो. तिथे तुम्हाला एक केळी विक्रेता पण दिसू शकतो. बंडीवर तो केळी विकत असेल आणि काय तर 1 डझन केळी ₹60 ला मिळू शकतात. आपण त्यानी पण पोट भरू शकतो. तर हे जे काय आहे माइंडफुल ईटिंग आहे, हे आपण खरं तर सुरू करायला हवं. त्याचप्रमाणे प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे अर्थातच अ, अ, भरपूर पाणी पिणं. आता जर समजा तुम्ही साधारण व्यायाम करणारे आहात, तुमचा प्रोटीन इंटेक बऱ्यापैकी आहे, तर तुम्ही दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी हे प्यायलाच हवं. लिटरली बॉटल्स खरं तर भरून ठेवायला पाहिजे, की आज कारण 1 लिटर बॉटल, 1 बॉटलमध्ये बिसलरीच्या एका बॉटलमध्ये 1 लिटर पाणी असतं. ते 1 लिटर पाणी म्हणजे 4 ग्लास होतात. मग दिवसाला मी 12 ग्लास जर पाणी पीत असेल, तर 3 लिटर पाणी मी सहज पिते आहे. पण ग्लासचा हिशोब आपल्याला बरेचदा राहत नाही. म्हणून मग अशा वेळी बॉटल्स भरून ठेवायला पाहिजे, की 3 लिटर 3 वेगवेगळ्या बॉटल्स मी भरलेल्या आहे 1-1 लिटरच्या आणि दिवसभरामध्ये मला हे संपवायचं आहे. ह्या एवढ्या कॅल्क्युलेशननी आपण चालायला हवं. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी सांगू इच्छिते, ते म्हणजे साखर आपल्या आहारातून हद्दपार करायला पाहिजे. मग आता मी साखर नाही खाणार, तर मग मी काय खाणार? मी एक छोटासा गुळाचा तुकडा खाणार. मी असं म्हणेल, की साखर आणि गूळ हे सारखंच आहे की. नाही का? किंवा मग असं होतं, की नाही मी हे दोन्ही पण नाही खाणार. पण ना चालता-बोलता मला कधी-कधी ना असं क्रेव्हिंग होतं. तर मग मी काय करते, की बिस्किटाचा एक तुकडा घेते किंवा मग मी एक चॉकलेटचा एक तुकडा घेते किंवा मग मी तसंही करत नाही. मी ना एखादं कुरकुरेचं पॅकेट घेणार किंवा पॅकेट फूड घेणार आणि मग मी ते खाणार. खरं तर आपण ह्या पॅकेट फूडच्या मागचे लेबल्स वाचायला पाहिजे. त्यात अगदी सरळ-सरळ स्पष्ट लिहिलेलं असतं शुगर. कंटेंटमध्ये लिहिलेलं असतं शुगर किंवा ॲडेड शुगर. मग त्याच्या पुढे लिहिलं असतं 8 ग्रॅम, 7 ग्रॅम्स. हे सगळं काय आहे? हे 8 ग्रॅम शुगर म्हणजे तुम्ही चक्क 2 चम्मच साखर खाताय. आता ह्या साखरेचे ना खूप दुष्परिणाम आहे. आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं, की साखर म्हणजे काय, की साखरेचा संबंध हा डायबिटीज सोबत आहे. पण हे इतक्यापुरतं मर्यादित नाही आहे. जरुरी नाही, की प्रत्येक साखर खाणाऱ्या व्यक्तीला डायबिटीजच होईल. त्याला मेंदूचे पण आजार होऊ शकतात. त्यात अल्झायमर्स हा एक सगळ्यात मोठा आता अलीकडे धोका साखरेमुळे निर्माण होताना दिसतोय. डिमेन्शिया हे सुद्धा साखरेच्या ओव्हर कन्झम्पशनमुळे होतं. इव्हन गाऊट सारखे लक्षणं बॉडीमध्ये जॉइंट्समध्ये गाऊट सारखी लक्षणं येणं, ही सुद्धा साखरेसोबत जोडलेले आजार आहे. म्हणून साखर ही खरं तर बंद करायला हवी. त्याला काहीच रिप्लेसमेंट तुम्ही घेऊ नका. ना गुळाचं रिप्लेसमेंट घ्या, ना शहदाचं रिप्लेसमेंट घ्या. पण होऊ शकतं, की जर समजा तुम्ही साखरेला रिप्लेसमेंट म्हणून जर गोड फळं खात असाल, तर ती सुद्धा चालेल की. ती सुद्धा चालेल. पण शुगर किंवा गूळ हे सगळे आर्टिफिशियल स्वीटनर्स कॅटेगरीमध्ये येतात, जे की शरीराला हानिकारक आहे. मुख्यत्वे करून तुमच्या लिव्हरला ते हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही साखर बंद करणे हे इतकं सोपं नाहीये बरं का. साखर जेव्हा तुम्ही बंद करता, त्यावेळी पहिले 7 दिवस लिटरली मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला चिडचिडपणा होतो. कारण साखर ही एक ड्रग्स प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला अल्कोहलचं ॲडिक्शन असू शकतं, टोबॅकोचं ॲडिक्शन असू शकतं. त्याचप्रमाणे साखर सुद्धा ही त्याच कॅटेगरीमध्ये आहे. म्हणून तुम्ही विचार करा, हे ॲडिक्शन दूर करणं हे इतकं सोपं नाही आहे. पण ज्या दिवशी आपण ठरवलंय, की मला साखर खायची नाही आहे, कुठल्याच माध्यमातनं नाही, तर त्या दिवशी खरं तर बॉडी तुम्हाला
खरे तुमचे आश्चर्यकारक असे फायदे दाखवायला लागतात. जेव्हा तुम्ही साखर बंद करता, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुमचा जो बेली फॅटचा जो एरिया आहे, ज्याला आपण पोटावरची चरबी म्हणतो, ती हळू-हळू कमी व्हायला लागते. तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फील व्हायला लागतं. ज्या अननेसेसरी क्रेव्हिंग्ज आहे, त्या सुद्धा तुम्ही कमी होताना अनुभवता. असं म्हणतात, की साखरेचा एक दाणा किंवा बिस्किटाचा एक दाणा किंवा चॉकलेटचा एक दाणा, एक पीस जर मी खाल्ला, तर मला तात्पुरता आनंद मिळतो. असं खूप खुश झाल्यासारखं वाटतं. परंतु ती तात्पुरता आनंद असतो. परंतु जेव्हा तुम्ही साखर अगदी लाँग रनसाठी बंद करता, आयुष्यातून हे गोड पदार्थ ज्यावेळी पूर्णपणे बंद करता, तर विथ टाईम, with process, as a person you emerge as a calmness, you build up a calmness in your mind. म्हणजे शांत, संयमी आणि फोकस्ड व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही उभरायला लागता. तुमचं व्यक्तिमत्व घडायला लागतं जेव्हा आहारातून तुम्ही साखर हद्दपार करता. तर एकंदरीतच हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी हेल्दी फूड हे खूप महत्वाचे आहे. कारण ते तुम्हाला वेगवेगळे फायदे देतात. तुमच्या शरीराला वेगवेगळे बेनिफिट्स देतात आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे मूड इम्प्रूव्ह होणे. हे एक सगळ्यात मानसिक संतुलन, मानसिक शांतता हे या आहारातून आपल्याला मिळत असते. तुमची इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता ही सुद्धा बिल्डअप व्हायला लागते. डायजेशन, चयापचय संस्था जी आपण म्हणतो ती सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागते. कॉन्स्टिपेशन सुद्धा आटोक्यात येतं. ओव्हरऑल तुमचं अपिअरन्स, तुमचे केस, तुमचे स्किन ही सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागते. तर जाता जाता मी आजच्या या एपिसोडमध्ये अगदी शेवटच्या क्षणाला मी एवढंच म्हणणार, की आहाराची प्लेट आपली कशी असावी. रोजच्या जीवनामध्ये आता तुम्ही म्हणाले, की अच्छा यांनी तर आम्हाला एवढं एवढं सांगितलंय, पण प्लेट आमची कशी असायला हवी? जेवणाची प्लेट आपली कशी असायला हवी? तर 1/4 आपल्या प्लेटमध्ये 1/4 पोर्शन हा आपण प्रोटीनला द्यायला हवा. 1/4 पोर्शन हा आपण कार्बोहायड्रेट्सला द्यायला हवा आणि अर्धा जो भाग आहे त्या अर्ध्या भागामध्ये फ्रुट्स असायला हवे, सॅलड असायला हवं, भाज्या असायला हव्या आणि त्यालाच आपण एक कंप्लीट प्लेट किंवा एक संतुलित जेवणाचं ताट आपण असं म्हणू, की जे आपल्याला संतुलित आहार देणार. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, की ICMRच्या गाईडलाईननुसार 0.8 ग्रॅम प्रोटीन हा आपल्याला आपल्या वजनाच्या अनुषंगाने दिवसभरात जायला हवा. तर साधारण 2 अंड्यांमध्ये साधारण एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असतो. तर दिवसाला जर समजा आपण 4 अंडी खाल्ली तर आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन मिळेल. बरोबर की नाही? लंचमध्ये किंवा डिनरमध्ये आपण 100 ग्रॅम जर समजा पनीर खाल्लं किंवा अगदी 25 ग्रॅम किंवा अगदी वाटीभर आपण काउंट करून जर 25 ग्रॅम आपण जर समजा सोयाबीनच्या वड्या खाल्ल्या तर त्यातून आपल्याला साधारण 15 ते 20 ग्रॅम हे प्रोटीन मिळेल. 2 चपात्यांमधून आपल्याला 6.2 साधारण 6 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळेल. तर दिवसाला 4 चपात्या खात असू तर आपल्याला 12 ग्रॅम प्रोटीन आपल्याला त्यातून मिळेल. आणि बरं फक्त प्रोटीनच नाही मिळेल तर त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतील, त्यातून आपल्याला मिनरल्स मिळतील, फॅट्स मिळतील, वेगवेगळे आपल्याला गुणधर्म त्यातून मिळेल. तर असं करून जर समजा आपण कॅल्क्युलेशन केलं तर खूप सहज शक्य आहे की आपण 52 ग्रॅम प्रोटीन इंटेक पर्यंत जाऊ शकू आणि सोबतच मग आपल्यासोबत फ्रुट्स असतील, काही व्हेजिटेबल्स असतील तर मग तर आपण तो जो टार्गेट आहे तो आपण कंप्लीट करणार. तर
आजच्या या भागामध्ये आपण आरोग्यपूर्ण जीवन आणि अगदी इंट्रोडक्शन म्हणून आपण आरोग्यपूर्ण जीवनाचं आपण आज चर्चा केली. येणाऱ्या अनेक आपले जे येणारे एपिसोड्स असतील त्यावर आपण याच विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, आपलं आहार कसा असायला पाहिजे, आपला विहार कसा असायला पाहिजे, मग काय त्या एज ग्रुपमधले आजार आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण चर्चा करणार. तर आजच्या या एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांची रजा घेते. मला आशा आहे की आज आपण जी काही चर्चा केली यातनं थोडं तरी आपल्या ज्ञानामध्ये मी भर घालू शकेल. अर्थातच स्काय इज द लिमिट. आजच्या काळामध्ये आपल्याला भरपूर असे माध्यम आहे की जिथून आपण हेल्थ एज्युकेशन आपलं नक्कीच वाढवू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. तर आजचा हा आपला एपिसोड जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर मी आपल्याला प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक विनंती करते, आवाहन करते की याला जरूर लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि आपल्या आप्तेष्टांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये शेअर सुद्धा करावे. तर मी आज इथे डॉक्टर चेतना सवाई आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद.